तलौदा शाहदा मुख्य मार्ग पर अमोल कोल्ड ड्रिंक के सामने तलौदा शाहदा मुख्य मार्ग पर अवैध रूप से अतिक्रमण करके बनाए गए शिवसेना शिदेंगता के कार्यालय को तत्काल हटाया जाए। अतिक्रमण करके कार्यालय बनाने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए, अन्यथा भारत आदिवासी संविधान सेना तथा बिरसा फाइटर्स जैसे आदिवासी संगठन 7 जुलाई 2025 को सुबह 11 बजे तलौदा शाहदा मुख्य मार्ग पर वन नाका संत गुलाम महाराज के प्रवेश द्वार पर रास्ता रोको आंदोलन करेंगे। संगठन द्वारा मुख्य नगर परिषद तलौदा तथा पुलिस निरीक्षक पुलिस थाना तलौदा को रास्ता रोको आंदोलन का बयान दिया गया। 2025 रोजी भारत आदिवासी संविधान सेनेकडून माननीय मुख्य कार्यकारी नगरपालिका अधिकारी यांना आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांनी जे अतिक्रमण करून ऑफिस बांधलेले ते हटवण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिले होते, परंतु हे स्थानिक अधिकारी कुठेतरी चंद्रकांत रघुवंशी यांच्या दबावामुळे कुठलीही नोटीस काढली नाही, कुठलेही आदेश काढलेले नाही, म्हणून आम्ही परत यांना निवेदन देत आहे। दिनांक 7 जुलै 2025 रोजी फॉरेस्ट ऑफिस जवळ आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर या संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करणार आहे। कारण पत्र देऊन आता 20-25 दिवस झाले तरीही या डिपार्टमेंटने कुठलीही आमच्या पत्राची दखल घेतलेली नाही। कुठेतरी आम्हाला असं वाटतंय की यांनी परस्पर यांना चंद्रकांत रघुवंशी यांच्या धाक असेल म्हणून हे सीओ साहेब यांच्या दडपशाही खाली काम करतायत। मग आमचे आदिवासी बांधव जागापासून एवढं वंचित आहेत, त्यांना जागा उपलब्ध होत नाही घर बांधण्यासाठी, आणि या पुढाऱ्यांना या अधिकारी लोकांनी डायरेक्ट आदेश देत आहेत की तुम्ही तो ऑफिस खोला, तुम्हाला पाणी फ्री देतो, लाईट फ्री देतो। म्हटलं हा कुठला न्याय आहे? ही नगरपालिका कशासाठी आहे, कोणासाठी आहे? हे चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी आहे असं आम्हाला दिसून येते। आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर संघटना मिळून बायपास रस्ता फॉरेस्ट ऑफिसजवळ 7 तारीख सोमवारच्या दिवशी रास्ता रोको करणार आहे, याची दखल घ्यावी शासनाने। जोहार, जय आदिवासी। जय आदिवासी। कोल्ड्रिंकच्या समोर तळोदा शहादा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ तिथून हटवा या मागणीसाठी आम्ही आदिवासी संघटनांनी 7 जुलै 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन आता करणार आहोत। या जिल्ह्यामध्ये भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीररित्या हडप केलेल्या आहेत। हे प्रकरण सुरू असताना त्याच शिंदे गटाच्या लोकांनी पुन्हा अशा मुख्य रस्त्यावरती रहदारीला अडचणी निर्माण करून ही कार्यालये बांधलेली आहेत। या कार्यालयाला हटवलं पाहिजे म्हणून आमच्या आदिवासी संघटनांनी 17 जूनला पत्र देऊन सुद्धा माननीय जे इथले मुख्याधिकारी आहेत त्यांनी अद्यापही त्या कार्यालयाला नोटीस पाठवलेली नाही आहे। इथं माननीय मुख्याधिकारी जे आहेत एवढे क्लास 1 अधिकारी असून तुम्ही साधं एक पत्र 20 दिवसात काढू शकत नाही, तर तुम्हाला या पदावरती राहण्याचा अधिकार नाही। तुम्ही तुमची खुर्ची सोडून टाका। तुम्ही कुठल्याही पुढाऱ्याच्या दबावाखाली जर काम करत असाल तर ही नगरपालिका चालवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, नगरपालिकेच्या मुख्य पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही। तुम्ही जर पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर जर काम करत असाल तर सर्वसामान्य जनतेला न्याय कसं काय देणार? म्हणून आम्ही या रास्ता रोकोच्या दिवशी या अतिक्रमण करणाऱ्या या कार्यालयाच्या या नेत्यांचा तर विरोध करूच, परंतु तुमच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही विरोध करणार आहोत। कारण की तुम्ही सुद्धा निष्क्रिय अधिकारी म्हणून इथं आम्हाला दिसून येत आहेत। संघटनेच्या पत्राचं जर तुम्ही दखल घेत नसाल, त्याला जर उत्तर देत नसाल तर तुम्ही इथं बिलकुल या पदावरती राहायचं नाही। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा या खुर्चीवरनं हटवण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू। दिनांक 7 जुलैला आम्ही आदिवासी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन आयोजित केलेलं आहे। या रास्ता रोकोमध्ये सर्व आदिवासी बांधवांनी सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आमचं आंदोलन यशस्वी करावं असं आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो। जय बिरसा, जय आदिवासी।